खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित खोट्या गुन्ह्यांविरोधात बहुजन समाजाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कर्जत तालुक्यात गुरुवारी जोरदार प्रतिसाद मिळालाय। कर्जत, नेरळ, कडाव, कशळे, कळंबसह विविध बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिल्याने बाजारपेठांमध्ये सुखसुकाट दिसून आला। नेरळमध्ये आंदोलनकर्त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली। त्यानंतर सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते बाजारपेठेतून रॅलीने फिरले। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि सरकार विरोधातील घोषणांनी नेरळ शहर दणाणून गेले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। तर कर्जत शहरातही विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत रस्त्यावर उतरले। बाजारपेठ बंद ठेवत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र बंदला आपला पाठिंबा दर्शविला। त्यामुळे कर्जत शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शांतता दिसून आली। या बंदच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील नेरळ, कर्जत, कडाव, कशळे आणि कळंब परिसरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विविध राजकीय पक्ष आणि संघटना एकवटल्याने कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र बंद चांगलाच चर्चेत राहिला। काही लोक असे असतात की पैशाच्या जोरावरती शिक्षण व्यवस्था खरेदी करायला बघतात आणि कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता मग ते पालक आपल्या मुलांसाठी फुटलेले पेपर देतात, त्यासाठी ते लाखो रुपये घालवतात आणि मग ती मुलं जी असतात ती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 5व्या, 10व्या नंबरने पास होतात आणि आपण अभ्यास करणारी मुलं असतो त्यांच्या तुलनेमध्ये खूप मागे राहतो। आणि त्याच्यासाठी ही जी व्यवस्था आहे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 2014 पासून 2024 पर्यंत 154 वेळा पेपर फुटी झाली आणि 154 वेळामध्ये त्यांचे पैशावाल्यांची हजारो लाखो मुलं, मग ती डॉक्टर झाले असतील, वकील झाले असतील किंवा इंजिनियर झाले असतील, स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांची मुलं पुढे गेली किंवा नीटच्या परीक्षेमध्ये त्यांची मुलं पुढे गेली आणि आपली मुलं मागे राहिली। या व्यवस्थेच्या विरोधामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवरती आपल्यासारखे लाखो विद्यार्थी, आपल्यापेक्षा 2-4 वर्षांनी, 5 वर्षांनी मोठे असणारे लाखो विद्यार्थी आंदोलन करीत आहेत आणि त्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून आपण महाराष्ट्रामधून आजचा बंद पाळलेला आहे। आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे। त्याबद्दल मोदी साहेबांनी विचार करावा व याबद्दल योग्य ते कारवाई करावी अशी आमच्या सर्व से आजादी, महिला अत्याचार से आजादी, शिक्षण भ्रष्टाचार से आजादी, हुकुमशाही से आजादी, हिंदू मुस्लिम से आजादी। जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून जे आंदोलन सुरू आहे, 20 तारखेला जे विद्यार्थी संसदेवर मोर्चा काढत असताना, लोकशाही मार्गाने मोर्चा निघत असताना त्यांच्यावर जो अमानुषपणे भ्याड लाठीचार्ज केलेला आहे, त्या संदर्भातला त्याचं जे उठाव आहे पूर्ण देशभरामध्ये सुरू झालेला आहे। आज आपण पाहिलं असेल, बहुजन नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही प्रकारचा पक्षभेद
कुठल्याही प्रकारचा विचाराचा भेद न ठेवता महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी म्हणजे कर्जतमध्ये विशेष करून जर पाहिलं असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट असेल, इथला शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, आझाद समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, तसेच इथला भारत मुक्ती मोर्चा असेल, संभाजी ब्रिगेड असतील, इथली व्यापारी फेडरेशन असेल, रिक्षा चालक बालक संघटना असतील, हातगाडी युनियन असेल, पत्रकार संघटना असतील, अशा सकल मराठा समाज असेल, असा सर्व घटक आजच्या ह्या बंदमध्ये सहभागी झाला. उत्स्फूर्तपणे आपण पाहिला असेल, कर्जत चारही बाजूने पूर्णपणे कडकडीत बंद त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून हे दुकानं बंद केलेली आहेत आणि आजच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी, इथले पालक, मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते. आज आम्ही ठरवलेलं आहे, ह्याच्या पुढे सुद्धा जंतर मंतरची लढाई जर वाढली तर कर्जतचे नागरिकसुद्धा इथली लढाई ही सुरूच ठेवणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही मागे हटणार नाही आहेत. याच्यापुढे विद्यार्थी आंदोलनं करत असताना जर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तरी सुद्धा आम्ही सर्व कर्जतकर यांच्या पाठीशी आहेत. आज जे 20 तारखेला जंतर मंतर नवी दिल्ली इथे जो विद्यार्थ्यांना अमानुष अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आज आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती, हाक दिली होती. त्याच्या अनुसरणाने आपण आज नेरळ बंद ठेवलाय. नेरळ बंदला व्यापारी संघटना त्यांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच सर्व मित्रपक्ष, सर्व सामाजिक संघटना यांनीही खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आज जो नेरळ शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे त्याचं कारण काय, तर नीट परीक्षेमध्ये नीटचा पेपर जो आहे तो फुटीच आलेला होता. आज जो बंद करण्याचा 20 तारखेला जो त्या दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये जे काय प्रकरण घडलं ते अतिशय चुकीचं आहे. सरकार कोणाचाही असो, कोणताही असो, मुळात विषय आहे विद्यार्थ्यांचा. त्या ठिकाणी आलेले ते विद्यार्थी आहेत, कोणी दहशतवादी नाही आहेत, गुंड नाही आहेत. त्या विद्यार्थ्यांना न्याय द्या. सरकारचं एकच काम होतं, कोण तो प्रधान, त्या प्रधानचा राजीनामा घ्या. का कित्येक विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलेलं आहे, कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. माझ्या कुटुंबातले 3 ते 4 विद्यार्थी या नीटला मुकलेले आहेत. त्यांची परिस्थिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला मी दाखवू शकतो, कारण ते माझ्या कुटुंबातले होते आणि आहेत. माझ्या सख्या कुटुंबातले ते सांगतो तुम्हाला. आज जो नेरळ शहर बंद होता, सर्वात पहिलं मी नेरळ शहराचे जे व्यापारी फेडरेशन आहे त्यांचं मी आभार मानेल, कारण एक विनंतीवर त्यांनी संपूर्ण नेरळ बंद ठेवलं. कारण त्यांना दिसतंय की नेरळ शहर का बंद केलं, तर विद्यार्थ्यांसाठी. मग ह्या सरकारला का दिसत नाहीये? सरकारने त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होत जाईल.